So good afternoon student. Today we are going to discuss the last point from the module number 6, that is criteria for infringement. Earlier we have discussed on the various occasions the what is meant by infringement and what are the remedies for infringement. So at various points we have already discussed the what is meant by infringement and infringement of the copyright and what are the remedies, what types of infringement, what do not imply the infringement. So at various points in scattered nature we have already discussed the infringement. So today we are going to discuss some cases on the point of infringement of copyright, so that you can clarify and you can clarify the concept of the what is meant by the infringement and what does not imply the infringement. So we will discuss the various cases on this point, so that we can conclude that what is the criteria for the infringement. म्हणजे काय केलं तर ते infringement धरलं जातं, काय केलं तर ते infringement धरलं जात नाही. ह्या पॉइंटवरचे we are going to discuss the various cases. So first of all we will discuss on the point of literary work. लिटररी वर्क म्हणजे ज्याला आपण वाङ्मय म्हणतो, साहित्य म्हणतो, लिटररी वर्क, तर त्याचे इन्फ्रिंजमेंट्स आपण बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस द ड्रामा, म्हणजे त्यातले सब जे भाग आहेत लिटररीमध्ये जे जे इन्क्लूड होतं ते आपण वन बाय वन त्या पॉईंटवरचे केस लॉ डिस्कस करू. सो फर्स्ट वी विल डिस्कस द ड्रामा. ड्रामा मीन्स नाटक. इन अ लीडिंग केस, आता आपण सगळ्या ॲट दिस लेक्चर we are going to discuss the case laws on the point of infringement of copyright. First of all what is the literary work, त्यातले आता ड्रामा. आता ड्रामावरची लीडिंग केस बघा. अ लीडिंग केस ऑफ R.G. आनंद वर्सेस डिलक्स फिल्म्स. आता ही जी नावं आहेत ही पार्टीची नावं आहेत, ही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. असं नाही, ही मुळात आपण केस लॉ का डिस्कस करतोय तर आपण जर ऑफलाईन असतो तर आपण सेमिनार कंडक्ट केले असते या पॉईंटवर, पण आता आपण ऑनलाईन आहोत त्यामुळे मी तुम्हाला फक्त केस लॉ डिस्कस करेन तुम्हाला, म्हणजे तुम्हाला हा विषय पूर्ण समजून येईल. तर ड्रामावरची पहिली केस आपण कुठली बघतोय बघा. लीडिंग केस. लीडिंग केस म्हणजे या मुद्द्याची महत्त्वाची एक केस अशी आहे, R.G. आनंद वर्सेस डिलक्स फिल्म्स. सुप्रीम कोर्ट रिजेक्टेड द क्लेम ऑफ प्लेंटिफ. आता एक लक्षात घ्या, हू इज प्लेंटिफ? आय हॅव ऑलरेडी डिस्कस ऑन द व्हेरियस ऑकेजन्स. सो आय रिपीट, प्लेंटिफ मीन्स वादी, हू फाइल्स द सूट इन द कोर्ट ऑफ लॉ, म्हणजे जो दावा दाखल करतो तो प्लेंटिफ. आता प्लेंटिफनी काय, प्लेंटिफची जी मागणी होती ती सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली. ती काय होती तर प्लेंटिफचं म्हणणं असं होतं, प्लेंटिफ क्लेमिंग कॉपिंग इन द थीम ऑफ हिज ड्रामा हम हिंदुस्तानी. वादीचं म्हणणं असं होतं की मी हम हिंदुस्तानी नावाचं जो नाटक लिहिलं होतं ते या डिलक्स फिल्मनी कॉपी केलं आहे त्याचं, म्हणजे माझ्या नाटकाचं कॉपी केले, साथ हिंदुस्तान हम हिंदुस्तानी. इन दिस केस द डिफेंडंट प्रोड्यूस्ड अ फिल्म. डिफेंडंट म्हणजे कोण? प्लेंटिफच्या विरुद्ध, म्हणजे प्रतिवादी. म्हणजे प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरुद्ध आपण केस केली आहे, आता त्याला प्रतिवादी म्हणतात. आता इथं प्रतिवादी कोण आहे? डिलक्स फिल्म्स आहे आणि प्लेंटिफ कोण आहे? R.G. आनंद. तर ह्या R.G. आनंदच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की हा जो माझं हम हिंदुस्तानी हे जे मी ड्रामा लिहिला होता, नाटक लिहिलं होतं, त्याची ह्या डिलक्स फिल्म्सनी कॉपी केली. इन दिस केस द डिफेंडंट प्रोड्यूस्ड अ फिल्म. डिफेंडंट कोण आहेत? म्हणजे प्रतिवादी हे प्रोड्युसर आहेत, फिल्मचे निर्माते. न्यू दिल्ली, विच अकॉर्डिंग टू प्लेंटिफ वॉज बेस्ड ऑन हिज ड्रामा हम हिंदुस्तानी. हम हिंदुस्तानी हे जे मी नाटक लिहिले
त्याच्यावर सी फिल्म काढली असं वादीचं म्हणणं होतं, प्लेंटिफचं. रिजेक्टिंग द एलिगेशन ऑफ इन्फ्रिंजमेंट, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द फिल्म वॉज नॉट अ सबस्टॅन्शियल ऑर मटेरियल कॉपी ऑफ द प्ले. आता इथं प्लेंटिफची मागणी काय होती की ह्यांनी माझ्या कॉपीराईटचा भंग केलेला आहे, इन्फ्रिंजमेंट केलेली आहे, तर त्यांच्या विरुद्ध ऑर्डर करावी. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलं, प्लेंटिफची जी मागणी होती, वादीची जी मागणी होती ती रिजेक्ट केली, म्हणजे नामंजूर केली. आणि त्याला रिझनिंग काय दिलं सुप्रीम कोर्टाने की ही सहीच्या सही कॉपी नाही आहे, त्यातला पुरेसा भाग नाटकातला जशाचा तसा भाग सगळ्याच्या सगळा यात आला नाही, काही पार्ट असेल त्याचा. जेव्हा आपण एखादी गोष्ट कॉपी केली म्हणतो, म्हणजे इन्फ्रिंजमेंट केव्हा म्हणतो, ओरिजिनल असेल तसंच आहे तसं जर रिप्रोड्यूस केलं, तशीच आहे तशी कॉपी केली, तर इट विल अमाउंट टू द इन्फ्रिंजमेंट ऑफ द कॉपीराईट. तर ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने वादीचं म्हणणं नामंजूर केलं, रिजेक्ट केलं. आणि रिझन काय दिलं तर नॉट अ सबस्टॅन्शियल ऑर मटेरियल कॉपी, म्हणजे जशीच्या तशी कॉपी नाही, काही भाग असेल त्याचा. तर अशा व्हेरियस केसेस आज आपण डिस्कस करणार आहोत. आता दुसरी केस, आज आपण सगळे केसेसच डिस्कस करणार आहोत. इन द केस ऑफ अकॅडमी ऑफ जनरल एज्युकेशन मणिपाल वर्सेस बी मालानी मल्ल्या, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, डॉक्टर कोटा शिवरामा कारंथ डेव्हलप्ड अ न्यू फॉर्म ऑफ यक्षगान. यक्षगान म्हणून ते यक्षगान ज्याला म्हणतात यक्षगान, ते ह्या कारंथांनी काय केलं, न्यू फॉर्म, यक्षगानाचा एक नवा फॉर्म तयार केला, अ फॉर्म ऑफ बॅलेट डान्स. म्हणजे त्याच्यावर काय केलं, बॅले डान्स जो असतो त्याच्यावर त्यांनी नवा एक फॉर्म तयार केला. ॲज पर हिज बिल अँड रॉयल्टी अर्न ऑन एनी ऑफ हिज लिटररी वर्क्स वुड बिलॉंग टू मिस मालिनी मल्ल्या, द रिस्पॉन्डंट इन द केस. आता त्यांनी ह्या ज्या यक्षगान म्हणून हे जे डेव्हलप केलं त्यांनी कारंथांनी, आणि ते त्यांनी काय केलं, त्यांना त्याचा कॉपीराईट मिळाला, तो त्यांनी आपल्या मृत्यूपत्राने म्हणजे विल करून हिला दिला, मिस मालिनी मल्ल्या, तिला दिला राईट, मृत्यूपत्र करून, कारण ती पण एक प्रॉपर्टीच आहे ना, आपण बघितलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. त्या यक्षगानची रॉयल्टी आणि कॉपीराईट हे त्यांनी विल करून मिसेस मालिनी मल्ल्याला दिले. Academy of General Education Manipal, the appellant on the other hand is the institution with which Dr. Karanth was associated in the capacity of the director. आता हे जे कारंथ होते ते काय होते तर अकॅडमी ऑफ जनरल एज्युकेशन मणिपालचे ते डायरेक्टर होते, वॉज असोसिएटेड इन द कॅपॅसिटी ऑफ डायरेक्टर. द अपेलंट्स म्हणजे कोण, जे अपील करतात ते. अपील केव्हा केलं जातं, जेव्हा खालचा निकाल आपल्या विरुद्ध होतो तेव्हा अपील फाईल केलं जातं, मग त्यांना म्हणायचं अपेलंट. द अपेलंट परफॉर्म अ न्यू फॉर्म ऑफ यक्षगाना इन मेमरी ऑफ डॉक्टर कारंथ फॉर विच दे वेर स्यूड बाय द रिस्पॉन्डंट. आता कारंथ जे आहेत ते डायरेक्टर होते, तर त्यांना एक म्हणजे डेडिकेट करण्यासाठी त्यांनी यक्षगानचा एक नवा फॉर्म तयार केला. मग त्याच्यावर ऑब्जेक्शन कोणी घेतलं, या मालिनी मल्ल्याने. तिनं ऑब्जेक्शन घेतलं, कारण आता विलनी, कारंथांच्या विलनी प्रॉपर्टी तिला मिळालेली होती, मग तिने केलं हे कॉपीराईटचा भंग होतोय आमचा. द अपेलंट्स परफॉर्म अ न्यू फॉर्म ऑफ यक्षगाना इन मेमरी ऑफ डॉक्टर कारंथ. त्यांनी डॉक्टर कारंथांच्या मेमरीला डेडिकेट करण्यासाठीच एक नवा फॉर्म तयार केला होता. फॉर विच दे वर स्यूड बाय द रिस्पॉन्डंट. इंजंक्शन वॉज ग्रँटेड अगेन्स्ट द अपेलंट्स बाय बोथ द ट्रायल कोर्ट अँड हायकोर्ट. आता इंजंक्शन म्हणजे मनाई आदेश, म्हणजे तुम्ही हे जो नवा फॉर्म काढलाय यक्षगानाचा तो थांबवा, असा आदेश कोणी दिला, ट्रायल कोर्ट म्हणजे पहिलं खालचं कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांनी काय केलं, मनाई आदेश दिला. कुणाला, या अकॅडमी ऑफ जनरल एज्युकेशन मणिपालला मनाई आदेश दिला. आणि केस कोणी केली होती तर या मालिनी मल्ल्याने केली होती की आमच्या कॉपीराईटचा भंग होता, यक्षगान कारंथांनी तयार केलं होतं. आता इथं खालच्या कोर्टाने आणि हायकोर्टाने मनाई आदेश दिला त्यांच्या विरुद्ध. आता त्याच्यावर काय झालं पहा,
तर सुप्रीम कोर्ट आता खालच्या कोर्टात आणि हायकोर्टात दोन्हीकडं मनाई आदेश दिला, म्हणून त्याच्यावर हे जे इन्स्टिट्यूशन होतं ते कुठे गेले? सुप्रीम कोर्टात. आता सुप्रीम कोर्टाने काय ठरलं पहा. द सुप्रीम कोर्ट इन अपील हेल्ड दॅट सेक्शन 52 ऑफ द कॉपीराइट ॲक्ट provides certain acts which would not constitute an infringement of a copyright when a fair dealing is made inter alia of a literary or dramatic work for the purpose of private use, including research and criticism or view whether of the work or of any other work, the right in terms of the provision of that cannot be claimed. Thus, if some performance or dance carried out within the purview of section 52, the order of injunction not be applicable. Similarly, appellant being an educational institution, the dance is performed within the minimum of provision. मग आता सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या विरुद्ध निकाल दिला. एक तर ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे त्याने काही पैसे कमर्शियल दृष्टीने हे केलेलं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे तर त्यांनी हे जे केलेलं आहे तर याला फेअरली केलं, म्हणजे कारखानाच मेमरीला डेडिकेट करण्यासाठी केलं आहे. तर इथं कॉपीराईटचा इन्फ्रिंजमेंट होत नाही असं सुप्रीम कोर्टाने धरलं आणि त्यामुळं ह्या इन्स्टिट्यूशन विरुद्ध मनाई आदेश देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने धरलं. म्हणजे लक्षात घ्या, खालचं कोर्ट ज्याला ट्रायल कोर्ट म्हणतात, म्हणजे जे पहिलं त्याच्यावर हायकोर्ट त्याच्यावर सुप्रीम कोर्ट, इथंपर्यंत व्ह्यूज कसे वेगळे वेगळे असतात जजेसचे. यासाठी आपल्याला हे केसेस म्हणजे तुम्हाला कायद्याची प्रोव्हिजन माहीत झाली, पण त्याचं ॲक्च्युअली कोर्टामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होतं हे कळण्यासाठी मी आज या सगळ्या केसेस डिस्कस करणार आहेत. म्हणजे खालच्या दोन्ही कोर्टांनी सुद्धा विरुद्ध निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कसा त्याचा जास्त खोलात शिरून इंटरप्रिट कसं केलं त्यावर हे पॉईंट. नंतर कॉमेंट्रीज ऑन ॲक्ट्स अँड लॉ बुक्स. तुम्हाला माहिती आहे लॉ बुक्सची जी जर्नल्स असतात, आता आम्ही जो अभ्यास करतो सगळा तो लॉ बुक्समधूनच करतो, त्याच्यावर काही कॉमेंट्री असते की लॉची काही जर्नल्स असतात, तर त्या संदर्भात कॉपीराईटचं कसं होतं पहा. कॉमेंट्रीज मेड बाय ऑथर ऑन द स्टॅट्यूट्स आर द ओरिजिनल वर्क ऑफ ऑथर अँड एलिजिबल फॉर कॉपीराईट. म्हणजे ज्यांनी मूळ हे तयार केलं आहे तो ऑथर मानला जातो आणि ऑथरला काय असतो? कॉपीराईट ॲक्ट असतो. रिप्रोडक्शन ऑफ होल पॅसेज और सबस्टॅन्शियल कॉपिंग अमाउंट्स टू इन्फ्रिंजमेंट. म्हणजे जशी ते तशी प्रोड्यूस जर केली रिप्रोड्यूस तर ते इन्फ्रिंजमेंट होतं. हाउएव्हर मात्र बघा डिसिजन रिपोर्टेड, हे सगळे शब्दाचे खेळ असतात बरं का. हाउएव्हर डिसिजन रिपोर्टेड इन लॉ रिपोर्ट्स आर कॉमन प्रॉपर्टी फॉर कॉमेंटेटर्स ऑन लॉ अँड यूज बाय देम इज नॉट इन्फ्रिंजमेंट. मात्र सगळ्या पब्लिकला कळण्यासाठी एखादा निकाल तुम्ही जाहीर केला, म्हणजे एखादं जजमेंट हे केलं तर दॅट विल नॉट अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. बघितलं ना ट्विस्टिंग कसा पॉईंट आहे ते. नंतर नॉवेल. नॉवेल म्हणजे काय? कादंबरी. स्टुडंट्स गाईड बुक. बघा स्टुडंट्स गाईड बुक based on novel in which the passages on novel are extensively quoted will not amount to infringement. म्हणजे एखाद्या बघा शाळेच्या धड्यामध्ये किंवा कॉलेजच्या आर्ट्सच्या ह्याच्यात जर एखाद्या कादंबरीचे काही पॅराग्राफ्स जसेचे तसे घेतले असतील तर इट विल नॉट अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. कारण हे परत कशासाठी आहे? शिक्षणासाठी आहे आणि काही भागच त्यातला घेतलेला आहे. In E.M. Proster versus A.N. Parshuram, respondent published a guidebook for student novel, A Passage to India, written by E.M. Forster. The author alleged that passage from his novel have been extensively copied. म्हणजे त्यांचं म्हणणं जास्तीत जास्त कॉपी केलेली आहे. एक्सटेन्सिव्हली म्हणजे विस्तृत प्रमाणात कॉपी केलेली आहे. The court held the purpose of the respondent was simply to prepare a study material. परत इथं कमर्शियल दृष्टिकोनाने हे केलेलं नाही आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने असं धरलं की जरी कॉपी केलेली असेल बऱ्याच भागाची पण त्याचं एज्युकेशन हे जे इंटेन्शन असल्यामुळं इट इज नायदर एन अब्राइजमेंट नॉर अ लिटररी पीस ऑफ क्रिटिसिझम दस इज नो इन्फ्रिंजमेंट. म्हणून कोर्टाने काय धरलं की हे संक्षिप्त रूप म्हणून पण नाही आहे आणि हे क्रिटिसिझम म्हणजे समीक्षण पण नाही आहे, त्यामुळं हे शिक्षणाच्या पर्पजसाठी
जरी जसेचे तसे पॅरेचा जास्तीत जास्त विस्तृत प्रमाणात वापर केला असल्यामुळं इट विल नॉट अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट नॉवेलचं. आता हे आपण सगळं कशाचं झालं, लिटररी वर्कचं बघितलं, म्हणजे ड्रामा बघितला, कॉमेंट्रीज ऑन ॲक्ट्स अँड लॉ बुक्स बघितले, नॉव्हेल बघितले. आता आपण बघायचे आर्टिस्टिक वर्क, म्हणजे कारागिरी वर्कचं जे कॉपीराइट असतं त्याच्यावरचे केसेस आपण बघूया. आर्टिस्टिक वर्क इन्क्लूड्स, आता आर्टिस्टिक वर्कमध्ये काय काय मोडतं बघा ना. पेंटिंग, मोठमोठी पोर्ट्रेट्स पेंटिंग्स असतात. स्कल्पचर्स म्हणजे शिल्प म्हणतो ज्याला आपण, ड्रॉइंग्ज असतात. एनग्रेव्हिंग म्हणजे ज्याला कोरीव काम म्हणतो ना आपण, एनग्रेव्हिंग. फोटोग्राफिक वर्क ऑफ आर्किटेक्चर and the other work of artistic nature. A person acquires copying in his painting by putting a element of originality and application of skill and labor. कारण जो ओरिजिनल असतो, समजा पेंटिंग आहे त्याचं सगळं ओरिजिनल कल्पना कोणाची असते, त्या पेंटरची असते. एनी पर्सन थ्रू अ फोटोग्राफिक प्रोसेस रिप्रोड्युसेस द पेंटिंग अँड प्रिपेअर्स पोस्टर फॉर द कमर्शियल सेल, द सेम वूड अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. म्हणजे पेंटरनी पेंटिंग तयार केलं, आता सगळी कल्पना त्याची, तो ओरिजिनेटर. आता फोटोग्राफिक मेथडनी काय केलं तर तुम्हाला माहिती आहे, देर आर व्हेरियस टेक्निक्स टू रिप्रोड्यूस बाय फोटोग्राफ्स. त्याचा फोटो घेतला आणि त्याचा पोस्टरसाठी वापर केला, कमर्शियल पर्पजसाठी, इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट असं धरलं कोर्टाने. नंतर आर्टिस्टिक लोगो अँड आर्टिस्टिक फीचर इन लेबलमध्ये किंवा ट्रेडमार्कमध्ये, लोगोमध्ये जे आर्टिस्टिक फीचर्स असतात त्याचं कॉपीराइट बघू आपण. द आर्टिस्टिक लोगो अँड लेबल्स आर प्रोटेक्टेड अंडर कॉपीराइट ॲक्ट. त्यांना पण कॉपीराइट ॲक्टचं प्रोटेक्शन आहे. वेन यूज्ड फॉर कमर्शियल गुड्स दे आर ऑल्सो प्रोटेक्टेड अंडर ट्रेडमार्क ॲक्ट. बघा, डबल प्रोटेक्शन आहे. जर म्हणजे कॉपीराइट ॲक्टचं प्रोटेक्शन आहे, प्लस जर त्याचा कमर्शियल यूज केला म्हणजे लेबलचं कॉपी करून, तर परत ट्रेडमार्क ॲक्टचा पण बाधा येतो त्याला. दे आर देअरफॉर एंटायटल्ड टू फोल्ड प्रोटेक्शन, म्हणजे दुहेरी संरक्षण मिळतं. एक कॉपीराइट ॲक्ट खालचं, आणि जर त्याचा कमर्शियल यूज केला ते लोगोचा किंवा लेबलचा, तर त्याला ट्रेडमार्क ॲक्ट पण, म्हणजे टू फोल्ड प्रोटेक्शन मिळतं अशा वेळी. त्यानंतर पुढची केस आहे म्युझिकल वर्क. आता म्युझिकल वर्क, आता आपण कसं बघितलं, आर्टिस्टिक वर्क बघितलं, लिटररी वर्क बघितलं. आता आपण काय बघणार आहोत, म्युझिकल वर्क. परफॉर्मन्स इन पब्लिक अँड रिप्रोडक्शन ऑफ ऑडिओ कॅसेट्स. परफॉर्मन्स ऑफ म्युझिकल वर्क इन पब्लिक फॉर मॉनेटरी गेन, म्हणजे पैसे मिळवायसाठी जर तुम्ही हे परफॉर्मन्स केला दुसऱ्याच्या सॉन्गचा, विदाउट ऑब्टेनिंग लायसेन्स, अर्थातच इन्फ्रिंजमेंट केव्हा होते, without obtaining license or without obtaining the consent of the author, तरच ती इन्फ्रिंजमेंट होते. फ्रॉम ओनर कॉन्स्टिट्यूट इन्फ्रिंजमेंट, म्हणजे पब्लिक पुढं जर तुम्ही त्या मूळ जो त्याचा ऑथर आहे त्याची परमिशन किंवा लायसन्स न घेता जर कमर्शियल पर्पजनी जर तुम्ही त्याचा परफॉर्मन्स केला, इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. Similarly, re-recording of musical work or adaptation of record into audio cassette also amount to infringement. म्हणजे re-recording, रेकॉर्डवर टेप रेकॉर्डरवरनं आपण करतो की रेकॉर्डिंगवरनं रेकॉर्डिंग, तर ते सुद्धा काय आहे, इन्फ्रिंजमेंट आहे. आता त्याच्यात त्यांनी एक केस दिली आहे बघा. इन ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया वर्सेस सुपर कॅसेट इंडस्ट्रीज, the court found that audio cassette released by defendant as titled Ganpati Aarti Ashtavinayak अशा नावाने हे केले, is an infringement of plaintiff's cassette in contents and sequence of song as well as layout of the title and chorus. जसंच्या तसं फक्त नाव वेगळं दिलं त्यांनी, तर इट विल अमाउंट, जशी सिक्वेन्स सुद्धा गाण्याचा बदलला नाही, फक्त नाव बदललं, तर इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर आता हे झालं म्युझिकल वर्कचं. आता सिनेमॅटोग्राफिक फिल्म इन्क्लुडिंग व्हिडिओ फिल्म अँड टी व्ही सिरियल. व्हिडिओ पार्लर्स अँड केबल टी व्ही, त्यांना हे लागू आहे. व्हिडिओ पार्लर्स असतात आणि टी व्ही केबल टी व्ही असतात.
showing video films in video parlors without obtaining license. हा क्लॉज नेहमी आहेच, विदाउट ऑब्टेनिंग लायसेन्स तरच ते इन्फ्रिंजमेंट होतं. लायसेन्स घेऊन किंवा कन्सेंट घेऊन जर केलं तर ते कायदेशीरच होतं. इज अन इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराईट ऑफ द फिल्म. म्हणजे पार्लरमध्ये त्याचे व्हिडिओ दाखवतात की आता हल्ली नसतं, हल्ली सगळे मोबाईलवर इकडे तिकडे. एक काळ असं होतं की ते व्हिडिओ पार्लर्स खूप चालायचे, खूप स्वस्तात पिक्चर बघायला मिळायचं तिथं. तर हे खरं इन्फ्रिंजमेंट आहे कॉपीराईटचा. नंतर सिमिलरली विदाउट ऑब्टेनिंग परमिशन डिस्प्ले ऑफ टी व्ही प्रोग्राम्स थ्रू केबल टी व्ही. केबल टी व्हीवर पण दाखवतात विदाउट परमिशन. जर एखादे टी व्हीचे कार्यक्रम दाखवतात तर ते सुद्धा इन्फ्रिंजमेंट आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय करायला पाहिजे, परमिशन घ्यायला पाहिजे, अदरवाईज इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर टी व्ही सिरियल बेस्ड ऑन सम वर्क, merely borrowing some character or plot from a book for making a TV serial would not amount to an infringement. म्हणजे काय सांगा, एखादी टी व्ही सिरियल बनवताना आधी असतं बघा, येतं या सर्व काल्पनिक आहेत, कुणाशी जर साधर्म्य असेल तर तो योगायोग समजावा, असं जे येतं सुरुवातीला ते हे आहे. तर समजा एखादी सिरियल बनवताना जर एखाद्या नाटकातली कॅरेक्टर घेतली किंवा एखाद्या कादंबरीतला काही व्यक्तिरेखा घेतल्या किंवा एखाद्या पुस्तकातले काही थोड्याशा कल्पना घेतल्या तर हे इन्फ्रिंजमेंट होणार नाही. म्हणजे म्हणून ते सुरुवातीला येतं की पूर्ण काल्पनिक आहे, जर चुकून जर साम्य आढळलं तर तो योगायोग समजावा, असं त्यासाठी ते क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. कारण काही वेळा व्यक्तिरेखा समान असू शकतात, काही एखादी कल्पना घेतलेली असते, पण जसंच्या तसं रिप्रोडक्शन नसतं ते, त्यामुळे इट विल नॉट अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. सो आता याच्यात हे दिले, टी व्ही सिरियल वुड नॉट अमाउंट टू एन इन्फ्रिंजमेंट. इन एन इंटरेस्टिंग केस बार्बरा टेलर वर्सेस सहारा मीडिया एंटरटेनमेंट लिमिटेड, the appellant who wrote a book, a woman of substance, alleged that, म्हणजे वुमन ऑफ सबस्टन्स हे पुस्तकाचे जे रायटर आहेत त्यांनी काय ॲलिगेशन केलं, दॅट द टी व्ही सिरियल करिश्मा द मिरॅकल ऑफ डेस्टिनी विच इज बिंग प्रोड्युस्ड बाय रिस्पॉन्डंट इन 300 एपिसोड इज बेस्ड ऑन द वर्क ऑफ अपॅलेंट. माझ्या याच्यावर आधारित त्यांनी 300 सिरियल हे केल्या, 300 एपिसोड केले सिरियलचे, कल्पना सगळी माझी आहे. करिश्मा म्हणून जी सिरियल केली, म्हणजे नाव बदललं. अली दॅट द टी व्ही सिरियल करिश्मा द मिरॅकल ऑफ डेस्टिनी विच इज बिंग प्रोड्युस्ड बाय रिस्पॉन्डंट इन 300 एपिसोड इज बेस्ड ऑन द वर्क ऑफ अपॅलेंट. देअरफॉर द रिस्पॉन्डंट शुड बी प्रिव्हेंटेड फ्रॉम मेकिंग अँड शोईंग द एलिज्ड टी व्ही सिरियल. त्यामुळे त्यांनी थांबवावं याचं प्रक्षेपण, कारण म्हणून माझ्या सगळ्या कल्पनेवर पुस्तकावर आधारित हे सगळे एपिसोड आहेत, त्यांना थांबवावं अशी त्यांनी मागणी केली. आता ह्यामध्ये कोर्टाने काय धरलं पहा, रिजेक्टिंग द क्लेम ऑफ अपॅलेंट. कोर्टाने नामंजूर केली ही मागणी वादीची. आता रिजेक्ट करताना काय रिझन दिलं बघा, रिजेक्टिंग द क्लेम ऑफ अपॅलेंट द कॅलकत्ता हायकोर्ट फाउंड दॅट कॉपीराइट डज नॉट प्रोटेक्ट प्लॉट्स अँड स्टॉक कॅरेक्टर बट कन्फर्म to the form, manner and arrangement and expression of idea. Neither the producer nor the director of TV serial had even read the book. त्यांनी ते पुस्तक बघितलेलं पण नव्हतं. काही कल्पना, काही साम्य असू शकतं ना, तर त्यामुळं त्यांची मागणी रिजेक्ट केली कोर्टाने. नंतर इन कॅलेंडर प्रोडक्शन लिमिटेड वर्सेस गौरव मेहत्रा, द दिल्ली हायकोर्ट फाउंड दॅट द डिफेंडंट्स वेबसाईट युजिंग डॉमेन नेम करोडप्रती, ह्याच्यावर आहे बघा, करोडपती.com, असं त्यांनी काय दिलं, वेबसाईटचं नाव काय दिलं, crorepati.com, with logo and names and identical photographs of plaintiff's famous TV show कौन बनेगा करोडपती. त्यांचे सगळे लोगो सगळं तेच वापरलं, फक्त चेंज काय केलं बघा, crorepati.com. कौन बनेगा करोडपती वॉज अन ॲक्ट ऑफ इन्फ्रिंजमेंट ऑफ प्लेंटिफ्स कॉपीराइट. इथं मात्र ही इन्फ्रिंजमेंट धरलेली आहे, कारण सगळं त्यांचं वापरलं, फक्त नाव बदललं. द एक्स पार्टी इंजंक्शन वॉज ग्रँटेड इन फेवर ऑफ प्लेंटिफ. एक्स पार्टी म्हणजे काय, एकतर्फा. एकतर्फा याचा अर्थ काय आहे, जनरल रूल काय आहे, कोर्टामध्ये कुठलंही दुसऱ्या साईडचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर पास केली जात नाही.
पण इथं प्रायमा फेसीच असं कोर्टात दिसलं की दुसऱ्या पार्टीचं म्हणणं ऐकून घ्यायचंच कारण नाही, इथं सफिशियंट पुराव्याने त्यांना थांबवलं पाहिजे. म्हणून एक्स पार्टी इंजंक्शन म्हणजे एकतर्फा मनाई आदेश थांबवा आहे, त्याला म्हणायचं एक्स पार्टी. इन्फ्रिंजमेंट इन साऊंड रेकॉर्डिंग. आता आपण काय बघतोय, इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराइट इन साऊंड रेकॉर्डिंग. होम टॅपिंग ऑफ साऊंड रेकॉर्डिंग इज अ मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ इन्फ्रिंजमेंट. टॅप करायचं. कॉपीराइट इन साऊंड रेकॉर्डिंग अंडर द इंग्लिश लॉ होम टॅपिंग इज नॉट ट्रीटेड एज इन्फ्रिंजमेंट. इंग्लिश लॉ काय म्हणतो या विषयाचा, होम टॅपिंग जर केलं तर ते इन्फ्रिंजमेंट होत नाही. पण आपल्या इंडियामध्ये बट इन इंडिया कॉपीराइट ॲक्ट देअर इज नो सच कन्सेशन. म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय पोझिशन आहे, तर इट विल अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. जर तुम्ही टॅपिंग केलं होम टॅपिंग तर ते इन्फ्रिंजमेंट धरलं जातं आपल्या इंडियामध्ये. नंतर व्हर्जन रेकॉर्डिंग म्हणजे रिमिक्स ओल्ड सॉंग्स असतात बघा, रिमिक्स करून ओल्ड सॉंग विथ डिफरंट म्युझिक कंपोजिशन, म्हणजे त्यांना चाल बदलायची हे करायचं पण रिमिक्स असतं. व्हर्जन रेकॉर्डिंग प्रोड्युस्ड बाय एम्प्लॉईंग स्किल अँड लेबर may claim protection against infringement, but version recording of old songs by remixing process made without compliance of section 52(1) of the act may not be treated as infringement because of substantial new arrangement. आता जर तुम्ही त्याची चाल बदलली, काही हे केलं म्हणजे तुम्ही पण त्याच्यावर काही स्किल वापरलं, काही लेबर्स घेतलेत तर ते इन्फ्रिंजमेंट होत नाही. जसेच तसं केलं तर ते इन्फ्रिंजमेंट होतं. त्यानंतर द प्लेंटिफ ऑन द अदर हँड, प्लेंटिफ प्रोड्युसर इज कलरेबल इमिटेशन ऑफ द ओरिजिनल म्युझिकल साऊंड ट्रॅक. म्हणजे इथं काय आहे की कलरेबल म्हणजे हेतूत हा वाईट हेतूने जर तुम्ही केलेलं असेल ते वर्जन तर मात्र इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं झेरॉक्सिंग. व्हॉट विल अमाउंट, आपण झेरॉक्सिंग तर सतत करत असतो, तर झेरॉक्सिंगची पोझिशन काय बघा याच्यात कायद्यात. रिप्रोडक्शन, झेरॉक्सिंग म्हणजे काय असतं, आपण रिप्रोडक्शन बाय द यूज ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लाईक झेरॉक्सिंग मशीन्स इज कॉल्ड रिप्रोग्राफी. त्याला काय म्हणतात, रिप्रोग्राफी. झेरॉक्सिंगला काय म्हणतात ॲक्च्युली, रिप्रोग्राफी म्हणजे रिप्रोडक्शन बाय द यूज ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लाईक झेरॉक्सिंग मशीन. Reprography means the making of copies of a work by photocopy or similar means. It's xeroxing. Duplicating machines are used for reproduction of literary work, documents and drawings. ते आता एक कशा कशाने करता येतं त्याने दाखवलंय. झेरॉक्स मशीनने आपण रिप्रोग्राफी करू शकतो. नंतर डुप्लिकेट मशीनने काय करतो, वाङ्मयाची चोरी करू शकतो, ड्रॉइंगची करू शकतो. नंतर टेप रेकॉर्डरनी काय करू शकतो, म्युझिकचं कॉपी करू शकतो. व्हिडिओग्राम्सनी काय करू शकतो, फिल्म रिप्रोड्यूस करू शकतो. तर इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराईट बाय मीन्स ऑफ रिप्रोग्राफी हे सगळे कशाचे मीन्स आहेत, रिप्रोग्राफी म्हणजे वेगवेगळ्या मेथड्सनी वेगवेगळ्या इक्विपमेंट्सनी तुम्ही ह्या सगळ्या लिटररी, आर्टिस्टिक, म्युझिकल, साऊंड रेकॉर्डिंग या सगळ्याचं जे रिप्रोग्राफी करतात तर इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. नाउ बॉटलेजिंग. आता पुढचा प्रकार काय आहे, बॉटलेजिंग. हा जरा नवा कन्सेप्ट आहे बॉटलेजिंग हा. तर व्हॉट इज मीन बाय बॉटलेजिंग, अनऑथोराइज्ड रेकॉर्डिंग ऑफ लाईव्ह परफॉर्मन्स इज कॉल्ड बॉटलेजिंग. खूप जण करतात की आपण बघतो तिथं जातो तिथं चालू असतं शूटिंग लाईव्ह शोचं विदाउट अथॉरिटी, त्याला म्हणायचं बॉटलेजिंग. सिन्स देर इज नो कॉपीराइट इन लाईव्ह परफॉर्मन्स द बॉटलेजिंग कॅनॉट बी इफेक्टिवली प्रिव्हेंटेड. म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर नो कॉपीराईट, आता लाईव्ह परफॉर्मन्सला कॉपीराईट नसतो ॲक्च्युली, तर त्यामुळे हे प्रिव्हेंट पण करता येत नाही. पण ॲक्च्युली हे चुकीचं आहे कारण तेच लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही दुसरीकडे वापरू शकता ना परत. तर ह्याला बॉटलेजिंग म्हणायचं. हा नवा कन्सेप्ट वाटला मला. However, Section 38 confers some special rights to performers which include bar on sound or using recording or performance without the consent of performer. पण काही हे जे परफॉर्मर असतं ते आधीच अट घालतात, त्यामुळं ऑडियन्सला आत सोडताना सगळं चेकिंग करून हे केलं जातं. कारण नाहीतर मग ते लाईव्ह परफॉर्मन्स काय आपण बघतच असतो की सगळे लाईव्ह,
त्यामुळे प्रत्यक्ष जायची आपल्याला गरजच वाटत नाही. ते दिस इज बॉटलेजिंग. द डीलिंग इन इन्फ्रिंजिंग कॉपीज. कमर्शियल एक्सप्लॉयटेशन ऑफ द इन्फ्रिंजिंग कॉपीज हॅज ऑल्सो बीन डिक्लेअर्ड टू बी इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराईट. म्हणजे पायरेटेड कॉपीची विक्री थोडक्यात. इन द केस ऑफ J.N. Bagga versus All India Reporter, it has been held that mere making of an infringing copy or an infringing work is not made by itself an offence under clause 1 of substance B of section 51. It is the making for sale or hire that is offence. म्हणजे कमर्शियल पर्पजने केलं तर तो ऑफेन्स होतो, अदरवाईज तो ऑफेन्स होत नाही असं धरलं कोर्टाने. नंतर इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराईट. In Macmillan and Company Limited versus K&J Cooper, to constitute piracy of copyright, it must be shown that जर आपण पायरसीचं ॲलिगेशन असेल तर इथं आपल्याला काय सिद्ध करावं लागतं? शो दॅट द ओरिजिनल हॅज बीन आयदर सबस्टॅन्शियली कॉपीड, म्हणजे जसंच्या तसं कॉपी केलेली आहे ओरिजिनलची, ऑर टू बी सो इनिशिएटेड ॲज टू बी मियर इव्हेजन ऑफ द कॉपीराईट. म्हणजे हे कॉपीराईटचा भंगच आहे. इतकं पुरेशी कॉपी जर केली असेल तर इट विल अमाउंट टू कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट. इन N.T. Raghunathan versus AIR Limited, it has been observed by the court that copyright law does not protect idea but only a particular expression of idea. हे आपण बघितलं कॉपीराईटचा अभ्यास करा. नुसतं माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, असा कार्यक्रम बसवावा, असं नाटक लिहावं, अशी सिरियल, याला कॉपीराईटचं प्रोटेक्शन नाही. जेव्हा माझ्या डोक्यातली जी कल्पना आहे ती मी कॉन्क्रीट स्वरूपात तयार करतो तेव्हा त्याला कॉपीराईटचं. नुसत्या तुमच्या मियर आयडिया इज नॉट प्रोटेक्टेड अंडर द कॉपीराइट ॲक्ट. So, in order to be an infringement of a man's copyrighted, there must be substantial infringement of the work. म्हणजे पुरेसा भंग केलेला असला पाहिजे त्यांनी. म्हणजे अगदी ओरिजिनल आहे तर जसंच्या तसं केलं असेल तर इन्फ्रिंजमेंट होतं. अ मियर फेअर डिलिंग विथ एनी वर्क्स फॉल्स आउटसाइड द मिस्चिफ ऑफ द कॉपीराइट ॲक्ट. परत दुसरी एक केस आहे इन रमेश चौधरी वर्सेस अली मोहम्मद नवसारी. It is well settled that in order to be accountable, the infringement must be a colorable imitation of the original with the purpose of deriving profit. आता कलरेबल म्हणजे तुम्हाला सांगते, कलरेबल म्हणजे रंगीत असा अर्थ होत नाही कायद्याच्या भाषेत. कायद्याच्या भाषेत गैरहेतून एखादी गोष्ट केली, कलरेबल डॉक्युमेंट म्हणजे काहीतरी फेरफार करून काहीतरी फसवायसाठी केलं. कलरेबल ह्याचा अर्थ कायद्याच्या भाषेत गैरहेतूनी काहीतरी गेन मिळण्यासाठी केलेली गोष्ट. तर इट इज वेल सेटल्ड इन ऑर्डर टू बी अकाउंटेबल द इन्फ्रिंजमेंट मस्ट बी कलरेबल इमिटेशन, म्हणजे काहीतरी गैरहेतूनी केलेलं असलं पाहिजे ते, ऑफ द ओरिजिनल विथ द पर्पज ऑफ डिरायव्हिंग प्रॉफिट, काहीतरी गेन होण्यासाठी गैरहेतूनी केलेली जर कॉपी असेल तर दॅट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. आता ह्याच्यावर केस कुठली आहे बघा. इन टायटन इंडस्ट्रीज वर्सेस नितीन पी जैन. The suit was filed for passing off by use of trademark under the trade name Sona. The plaintiff also alleged the infringement of copyright under section 62. It was held that the claim of composite relief was permissible. सोना नावाखाली जे टायटनचं माहीत तर त्यांना तो रिलीफ मिळाला. इन विन मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस मॅक्लॅरेन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, द प्लेंटिफ फाइल्ड द सूट फॉर ग्रँट ऑफ रिलीफ ऑफ इंजंक्शन. इंजंक्शन म्हणजे मनाई आदेश. मनाई आदेशासाठी थांबवा, हे जे आमचं कॉपीराईटचा भंग करतायत, डुप्लिकेटिंग करतायत कॉपी, त्यांना थांबवा असं कोर्टाकडे मागणी करतो. दॅट इज इंजंक्शन. रिस्ट्रेनिंग द डिपेंडंट फ्रॉम इन्फ्रिंजिंग द कॉपीराईट इन रिलेशन टू द गुड्स विच वॉज द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. म्हणजे जे आमचे कॉपी करून हे बनावट नकली गुड्स विकतायत ते थांबवा असं आम्हाला ऑर्डर द्या असं कोर्टाकडे मागणी केली. The plaintiff further prayed that the defendant be restrained. Restrained म्हणजे थांबवणे. From passing of the goods of defendant as goods of the plaintiff and for a relief of rendition म्हणजे of accounts, damages and delivery of म्हणजे भाषांतर ज्याला आपण म्हणतो. It was held that the absence of any proof the plaintiff would not be entitled to damages. म्हणजे तुम्ही हे सगळं सिद्ध केलं पाहिजे असं कोर्टाने धरलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी
पुरेशा बियॉन्ड डाऊट तुम्ही प्रूव्ह केले तरच यू विल बी एलिजिबल फॉर द कॉम्पेन्सेशन असं धरलं. नंतर किरण जैन वर्सेस कांगारू इंडस्ट्रीज. द अपील वॉज फाइल्ड अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द रजिस्ट्रार ऑफ कॉपीराइट पास्ड ऑन 20 February 2002 allowing the application filed by Kangaroo Industries in an artistic work. नंतर पटाका बिरी मॅन्युफॅक्चर versus bin factory, Asian bin factory. The plaintiff was the registered proprietor of trade and copyright of Pataka Biri. Biri म्हणजे मला ते बिडी बिडी आहे. The defendant sold its products in a wrapper. The color scheme, layout, arrangement of alphabets or feature of which was strict म्हणजे सेम सगळं तसंच रॅपर, तसंच नाव, तसंच सगळं हे केलं. तर held that allowing the defendants to use the label confusing it was held that allowing the defendants to use the label confusing similar to the registered label of plaintiff would be prejudicial to plaintiff. म्हणजे प्लेंटिफचं इथं नुकसान होणार आहे तेव्हा थांबवा. तर आता हे आपण सगळे काय बघितले, आपण प्रत्येक लिटररी वर्क बघितलं, आर्टिस्टिक वर्क बघितलं, म्युझिकल वर्क बघितलं, साऊंड रेकॉर्डिंग बघितलं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपण काय बघितलं, व्हॉट विल अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट आणि व्हॉट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. तर या सगळ्यामध्ये जनरल प्रिन्सिपल काय आहे की जे सहीच्या सही आणि गैरहेतूने केलेलं आणि काहीतरी गेनिंगसाठी केलेलं असेल तर इट विल अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट असं सर्वसाधारण कोर्टाचा एक रेशो आहे. आता आपण बघूया की व्हॉट विल ॲक्ट्स विच डू नॉट कॉन्स्टिट्यूट इन्फ्रिंजमेंट. हे आता काय कॉन्स्टिट्यूट होतं इन्फ्रिंजमेंट हे आपण बघितलं, काय केलं तर इन्फ्रिंजमेंट कॉपीराईटची धरली जाते बघितलं. आता काही आपण असे हे बघू की ज्याच्यामध्ये ते इन्फ्रिंजमेंट धरली जात नाही. त्यातलं पहिलं बघा, ए फेअर डिलिंग विथ अ लिटररी, ड्रॅमॅटिक, म्युझिकल ऑर आर्टिस्टिक वर्क नॉट बिंग अ कॉम्प्युटर प्रोग्राम फॉर द पर्पज ऑफ प्रायव्हेट यूज. प्रायव्हेट यूजसाठी म्हणजे काही गेनिंगसाठी किंवा कमर्शियल यूजनी नाही, प्रायव्हेट यूजसाठी जर केलं असेल आणि प्रामाणिकपणे केलं असेल, इन्क्लुडिंग रिसर्चसाठी असेल, एखाद्या रिसर्च वर्कसाठी असेल, क्रिटिसिझम किंवा रिव्ह्यू द्यायचा असेल, समजा एखादं पुस्तक आहे त्याच्यावर आम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे, क्रिटिसिझम द्यायचं आहे त्यासाठी, किंवा मेकिंग कॉपीज ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम फॉर सर्टन पर्पज, रिपोर्टिंग करंट इव्हेंट्स इन न्यूजपेपर, न्यूजपेपरमध्ये देण्यासाठी आम्हाला काही गॅदर करावं लागतं, किंवा ब्रॉडकास्टिंगसाठी असेल तर इट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर सेकंड काय बघा, पब्लिकेशन इन अ कलेक्शन फॉर द यूज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन सर्टन सर्कमस्टन्स. शैक्षणिक ह्याच्यासाठी असेल तर ते कधीही इन्फ्रिंजमेंट होत नाही, शैक्षणिक गोष्टीसाठी केलं असेल तर. नंतर पब्लिकेशन रिप्रोडक्शन बाय टीचर ऑर प्युपिल इन द कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर इन क्वेश्चन पेपर्स. त्यासाठी जर केलं असेल बाय टीचर, काही शिकवण्यासाठी, सांगण्यासाठी, किंवा प्युपिल्स म्हणजे स्टुडंट्सनी क्वेश्चन पेपरमध्ये काही समजा आम्हाला केस द्यायचे तर ते इन्फ्रिंजमेंट होत नाही. नंतर परफॉर्मन्स इन द कोर्स ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इन सर्टन सर्कमस्टन्सेस. म्हणजे काही सगळ्याच एक बघितलं असेल तुम्ही, एज्युकेशनसाठी किंवा रिसर्चसाठी म्हणजे गैरहेतूने काही प्रॉफिट मिळण्यासाठी कलरेबल इंटेन्शन नाही असेल आणि शिक्षणासाठी रिसर्चसाठी असेल तर त्याचा उपयोगच होईल ना जगात, तर तिथं ते इन्फ्रिंजमेंट धरलं जात नाही. नंतर परफॉर्मन्स इन कोर्स ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन सर्टन सर्कमस्टन्सेस. नंतर रिप्रोडक्शन इन न्यूजपेपर अँड मॅगझिन ऑफ एन आर्टिकल ऑन करंट इकॉनॉमी, पॉलिटिकल, सोशल ऑर रिलिजियस टॉपिक्स इन सर्टन सर्कमस्टन्स. पब्लिकला कळण्यासाठी जर काही आम्ही त्याचा वापर केला असेल, म्हणजे एखाद्या समजा पॉलिटिकल लीडरने स्पीच दिले ते जर आम्ही रिपोर्टिंग केलं पब्लिकला कळण्यासाठी तर इट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर पब्लिकेशन इन न्यूजपेपर्स ऑर मॅगझिन्स रिपोर्ट ऑफ अ लेक्चर डिलिव्हर्ड इन पब्लिक. म्हणजे भाषण दिलं, एखादं लेक्चर दिलं तर ते सगळ्या पब्लिकला कळण्यासाठी जर आम्ही रिप्रोड्यूस केलं न्यूजपेपर, दॅट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर मेकिंग अ मॅक्झिमम ऑफ 3 कॉपीज फॉर द यूज ऑफ पब्लिक लायब्ररी. पब्लिक लायब्ररीसाठी 3 कॉपीपर्यंत काढले आहेत तुम्ही तरी ते इन्फ्रिंजमेंट होत नाही.
नंतर मेकिंग ऑफ साऊंड रेकॉर्डिंग अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन, अर्थात तिथं काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही अटी पाळून. कॉजिंग ऑफ साऊंड रेकॉर्डिंग टू बी हर्ड इन पब्लिक बाय युटिलायझिंग इट इन अन एनक्लोज्ड रूम और इन क्लब्स इन सर्टन सर्कम, म्हणजे बंदिस्त ह्याच्यात, ओपन टू पब्लिक नाही, काही बंदिस्त ह्याच्यात, काही क्लबमध्ये, पण त्यालाही सर्टन रिस्ट्रिक्शन आहे. तिथं जर हे केलं तर इट विल नॉट अमाऊंट टू इन्क्रीमेंट. नंतर रिप्रोडक्शन ऑफ अनपब्लिश्ड वर्क केप्ट इन अ म्युझियम और लायब्ररी फॉर द पर्पज ऑफ स्टडी और रिसर्च, म्हणजे जे पब्लिश झालेलं नाही आहे पण त्याचा उपयोग व्हावा. आता इतिहासाची काही आपण इतिहासातले काही आलेख असतात ते जर म्युझियममध्ये ठेवले तर त्याचा पब्लिकला उपयोग व्हावा रिसर्चसाठी, माहितीसाठी, पण ते अनपब्लिश्ड आहेत सगळे, तर ते इन्फ्रिंजमेंट होत नाही. नंतर रिप्रोडक्शन और पब्लिकेशन ऑफ एनी मॅटर पब्लिश्ड इन ऑफिशियल गॅझेट और रिपोर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट कमिशन और अदर बॉडीज अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट, म्हणजे राजपत्रात आपण म्हणतो ना, गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये आलेली एखादी माहिती किंवा गव्हर्नमेंटच्या तर्फे एखाद्या आलेली कमिशनची माहिती, ती जर पब्लिकला कळावी म्हणून जर आपण रिप्रोड्यूस केली तर दॅट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. नंतर रिप्रोडक्शन ऑफ एनी जजमेंट और ऑर्डर ऑफ कोर्ट, कोर्टाचे निकाल तर आपण पेपरमध्ये वाचतोच ना, सगळे पब्लिकला कळलेच पाहिजेत. ट्रायब्युनल और अदर ज्युडिशियल अथॉरिटी नॉट प्रोहिबिटेड फ्रॉम पब्लिकेशन, मात्र नॉट प्रोहिबिटेड फ्रॉम पब्लिकेशन म्हणजे काही काही याला कोर्ट मना करतं की हे पब्लिश करू नका. तसं जर नसेल तर इट विल ओपन टू पब्लिक, उलट लोकांना कळलंच पाहिजे कशात काय शिक्षा झाली, कशात काय निकाल दिला. फक्त जर कोर्टानेच जर मनाई घातली असेल की हे पब्लिश करू नका तरच, अदरवाईज उलट ते पब्लिकला कळलंच पाहिजे, तर त्यामुळे इट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. देन प्रोडक्शन और पब्लिकेशन ऑफ अ ट्रान्सलेशन ऑफ ॲक्ट्स ऑफ लेजिस्लेचर और रूल्स, म्हणजे कायदे मंडळाचे जर काही ट्रान्सलेशन पब्लिकेशन्स असतील. मेकिंग और पब्लिशिंग अ पेंटिंग ड्रॉइंग और फोटोग्राफ्स ऑफ अ वर्क ऑफ आर्किटेक्चर, म्हणजे कला दालन एक्झिबिशन्स वगैरे असतात कलेचे ह्याच्यासाठी. नंतर रिप्रोडक्शन फॉर ज्युडिशियल प्रोसिडिंग अँड रिपोर्ट्स देअर ऑफ रिप्रोडक्शन एक्सक्लुझिव्हली फॉर द यूज ऑफ मेंबर ऑफ लेजिस्लेचर, म्हणजे कायदे मंडळाच्या मदतीसाठी जर एखादं रिफर केलं तर दॅट विल नॉट अमाऊंट टू इन्फ्रिंजमेंट. रीडिंग और रिसाइटेशन इन पब्लिक ऑफ एक्स्ट्रॅक्ट्स लिटररी और ड्रॅमॅटिक वर्क, रीडिंग और रिसाइटेशन, रिसाइट करणं म्हणजे पुन्हा त्यात घालणं. मेकिंग और पब्लिशिंग ऑफ पेंटिंग ड्रॉइंग और फोटोग्राफ्स और एनग्रेविंग ऑफ स्कल्पचर्स और अदर आर्टिस्टिक वर्क परमनंटली सिच्युएट इन अ पब्लिक प्लेस, त्यासाठी पण पब्लिक प्लेससाठी जर आपण बघतो. इन्क्लुजन इन अ सिनेमॅटोग्राफ फिल्म ऑफ एनी आर्टिस्टिक वर्क परमनंटली सिच्युएट इन अ पब्लिक प्लेस अँड अदर आर्टिस्टिक वर्क बाय वे ऑफ बॅकग्राऊंड और इन्सिडेंटल टू प्रिन्सिपल मॅटर, म्हणजे समजा आता एखादा पुतळा आहे मोठा तर तो एखाद्या शूटिंगसाठी वापर केला पब्लिकसाठी चालतो. नंतर रिप्रोडक्शन फॉर पर्पज ऑफ रिसर्च और प्रायव्हेट स्टडी और व्यू टू पब्लिकेशन ऑफ एन अनपब्लिश्ड लिटररी ड्रामेटिक और म्युझिकल वर्क kept in a library, museum or other institution to which the public has access, provided the reproduction is made after 60 years from the date of death of author. ऑथरला 60 वर्ष प्रोटेक्शन आहे, पण त्या ऑथरच्या डेट नंतर 60 वर्षांनी तुम्ही पब्लिकला खुलं करू शकता. तर आपण हे काय बघितलं की इट विल नॉट अमाऊंट टू इन्क्रीजमेंट. सो टुडे we have discussed about the what will amount to infringement and what will not amount to infringement. So we have completed the last point from the module number 6 की what is the criteria for infringement. आता हा जो 6वा मॉड्यूल आहे जास्त डिटेल आपण घेतलेलं आहे, कारण आताच्या काळात या गोष्टीचा खूप म्हणजे रिलेव्हन्सी आहे त्याची. तर तुम्हाला केसेस अशासाठी डिस्कस केल्या की एकतर आपण आता ऑफलाईन असेल तर आपण सेमिनार पद्धतीने हे सगळं डिस्कस केलं असतं, पण आता ऑनलाईन असल्यामुळे मी तुम्हाला या वेगवेगळ्या केसेस डिस्कस केल्या. याचं कारण असं आहे की कायद्यातली प्रोव्हिजन काय, त्याचं कोर्टामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होतं
आणि वेगवेगळे व्ह्यूज कसे असतात प्रत्येक जजेसचे, आणि फायनल अथॉरिटी कोणतं, सुप्रीम कोर्ट जे निकाल देतं दॅट विल अमाऊंट टू फायनल अथॉरिटी, असा केस लॉ डेव्हलप होत असतो. तर हे सगळं तुम्हाला कळावं म्हणून मी मुद्दाम आज ही वेगळ्या केसेस घेतल्या. तर आता विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड आवर सिलेबस, म्हणजे ऑलमोस्ट ऑल इवन मायनर पॉईंट्स हॅव बीन डिस्कस्ड. आणि तुम्ही PDF फाईल आता तुमच्या 6 मॉड्यूलचे तुम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक सिलेबस समोर ठेवायचं, त्यातला पॉईंट बघायचा, त्याच्यावरती नोट बघायची, आणि त्यात पर्टिक्युलरली जे अंडरलाईन केले ते तर अगदी त्यातले इम्पॉर्टंट आहे असं. तर तेव्हा तुम्ही जर समोर असं ठेवून नोट्स आणि लेक्चर ऐकलं तर मला असं वाटतं की तुम्हाला खूप क्लॅरिटी येईल, कन्सेप्ट्स तुम्हाला समजून येतील. तर अशा पद्धतीनं वी हॅव कम्प्लिटेड आवर सिलेबस, आणि ऑलमोस्ट ऑल पॉईंट्स फ्रॉम द सिलेबस हॅव बीन कवर्ड. आणि जास्तीत जास्त ते इझी कसं करून सांगता येईल तुम्हाला असं आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. आणि ॲट नेक्स्ट लेक्चर विच विल बी आवर लास्ट लेक्चर, तर आता जे आपले पहिले आहेत म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, हे जे आहेत आज आपण कॉपरेट म्हणजे इथे सिलेबस संपला. तर ॲट नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस on the various cases on the various acts from our syllabus, that is contract act, नंतर ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, कॉर्पोरेट लॉ, असे काही प्रत्येकाची जी लँडमार्क जजमेंट्स आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. अँड देन वी विल क्लोज दिस आवर टर्म. सो विथ दिस, गुड डे.